नमस्कार दहावीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी चेतना टीचर दहावीचा उत्तरपत्रिका मराठीची दहावीची उत्तरपत्रिका कशी लिहावी याविषयी थोडक्यात सांगत आहे. थोडक्यात सांगण्यामागचं कारण असं आहे की आपण 10 वर्ष अभ्यास करतो. त्यात इयत्ता 10वी आपण 1 वर्ष अभ्यास करतो. मराठीचे पेपर किती तास लिहितो? 3 तास. आणि आम्ही शिक्षक ते किती तास चेक करतो? फक्त 10 मिनटं. या 10 मिनटात तुमचा उत्तरपत्रिका कशी असावी ह्याच्या काही सूचना देत आहे. ह्या काटेकोरपणे पालन केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त आणि व्यवस्थित मार्क मिळण्याची शक्यता आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने लक्ष द्यायचं. हा 10वीचा बोर्डाचा पेपर आहे. या बोर्डाच्या पेपरचं हे सगळे प्रश्नपत्रिका अशा प्रकारे सुरुवातीला इन्स्ट्रक्शन असतात, त्यानंतर प्रश्न चालू होतो. हा प्रश्न अशा पद्धतीने दिसलेले असतात. बरं, या पेपराचा आपण एक प्रश्न किती असतात या मराठीच्या पेपरामध्ये ते आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1 त्यातला अ मधला पुन्हा 1 आणि त्याचे उपप्रश्न असे किती आहेत? 1 2 3 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नांमध्ये आपल्याला इथे त्याची मांडणी कशी करायची असते, ही आपली असते उत्तरपत्रिका. तुमची बोर्डाची उत्तरपत्रिका ही अशा पद्धतीने असते. या उत्तरपत्रिकेमध्ये 4 प्रश्नांची मांडणी. उत्तर लिहिताना कसं लिहायचं? सर्वात पहिलं सूचना लिहायच्या नाहीत. हे करा, ते करा, रिकाम्या जागा भरा, कृती करा, हे इन्स्ट्रक्शन उत्तरपत्रिकेमध्ये शिक्षकांना द्यायचे नाहीत. दुसरी गोष्ट, प्रश्न क्रमांक 1 हा या बॉक्समध्येच लिहायचा. इथे 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 कुठेच लिहायचं नाही. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न ऑलरेडी तिथे असतो. तुम्हाला फक्त एकच हा शब्द अक्षर लिहायचा असतो, हा तो अंक लिहायचा असतो. त्यानंतर अ या भागात लिहायचा असतो. अ नंतर प्रश्न 1 येतो. अ मधला 1 आहे आणि त्याच्यातला हा उपप्रश्न लिहिण्यासाठी पहिल्या उत्तरपत्रिकेला आपल्याला एक मार्जिन लाईन द्यावी लागते, प्लस एंडला एक मार्जिन लाईन द्यावी लागते. आणि ती अतिशय छोटी द्यायची असते, भरपूर मोठी नाही. तिकडे रिकामी जागा सोडलेली असते, तिलाच फक्त ती मार्जिन लाईन आपल्याला द्यायची असते. त्यानंतर हा जो उपप्रश्न आहे तो इथे लिहायचा. दुसरा उपप्रश्न त्याच्या खाली लिहायचा. पुन्हा सांगते, इन्स्ट्रक्शन लिहायच्या नाहीत, डायरेक्ट त्याची उत्तरं लिहायची असतात. दुसरा त्याचा प्रश्न चालू झाला की ही ओळ तुम्हाला सोडायची असते. दुसरा 1च्या खालीच 2 लिहायचं, त्याच्यातलेही काही उपप्रश्न असतील ते लिहायचे असतात. त्यानंतर तिसरा असेल तर 1 2 3 या रोमध्येच तुमचा तिसरा आला पाहिजे. चौथा तुमचा स्वमत असू शकतो. अशा प्रकारे तुमचे उत्तरपत्रिकेमध्ये अशा प्रकारे अंक लिहायचे असतात. अशा प्रकारे याच घरात आणि त्याच बॉक्समध्ये त्यांना ठेवायचं असतो. एकाखाली एक लिहायचं नाही. हा बोर्डाच्या उत्तरपत्रिकेचं पॅटर्न आहे. हेच आपल्याला सगळ्या उत्तरपत्रिकेसाठी सगळ्या पेपरसाठी हा असा फॉलो करायचा असतो. मराठीला स्पेशली 4 घरं असतात, 1 2 3 4. त्यासाठी 1 2 3 4 ह्याच ऑर्डरने ते सगळे लिहायचे असतात. मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज जे सगळे विषय आहेत ते या पद्धतीनेच लिहायचे असतात. अशा प्रकारे जर तुम्ही उत्तरपत्रिका लिहिलीत तर आम्हा शिक्षकांना ती चेक करण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने सहज त्याची उत्तरं मिळतात आणि त्याचे गुण द्यायला आम्हाला अतिशय सोपं पडतं. अशा प्रकारे शिक्षकांचे जे कष्ट जर तुम्ही कमी केले तर अर्थातच गुण देण्यासाठी आम्हालाही खूप आवडतं, बरोबर प्रश्नांसाठी. अशा प्रकारे मराठीची उत्तरपत्रिका लिहिताना ही सर्व काळजी घ्यायची असते. आणि ह्या वर्षीचा मराठीचा पेपर अतिशय सोपा आहे. अर्थात तुम्ही अभ्यास केलेलाच आहे मराठीचा, त्यामुळे तुम्हाला तो सोपा जाणारच. फक्त ती लिहायचं कसं असतं त्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनेच लिहायचं. मग बघा मार्क किती छान मिळतात. पुन्हा एकदा सर्व पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.